अरे वा, पास्ता आणि तो पण व्हाईट सॉस पास्ता. नमस्कार मंडळी, मी मोहिनीज किचनमध्ये तुमचे सर्वांचे अगदी मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत व्हाईट सॉस पास्ता. त्यासाठी पॅनमध्ये 2 चमचे बटर किंवा तेल घ्यायचं आणि 1.5 चमचे मैदा घेऊन त्याला नीट व्यवस्थित कमी गॅसवर भाजून घ्यायचं. लक्षात ठेवायचं, मैदा अजिबात लाल व्हायला नको, तो व्हाईटच राहायला पाहिजे. मैदा नीट शेकला गेला की त्यात अर्धा कप दूध घालायचं आहे आणि अर्धा कप पाणी. नंतर त्यात थोडा ऑरिगॅनो, थोडं मीठ आणि 2 चीजच्या क्यूब किसून टाकायच्या. आणि लक्षात ठेवायचं, त्याला जास्त उकळवायचं नाही, कारण गार झाल्यावर ते अजून घट्ट होत जातं. सॉस आपला तयार आहे. आता आपण घेऊया पास्ता बनवायला. त्यासाठी कढईत 3 चमचे तेल टाकायचं. तेल गरम झालं की त्यात लांबट चिरलेला कांदा, बारीक चिरलेली हिरवी मिरची. ॲक्च्युली हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे मैत्रिणींनो, त्यामुळे माझ्याकडनं काही चूक झाली, काही स्टेप राहून गेली तर प्लीज मला समजून घ्याल. टमाटर, कॅप्सिकम टाकून परत एकदा परतून त्यात आधीच बॉईल करून ठेवलेला पास्ता टाकायचा. त्यानंतर पास्ता मसाल्याच्या 2 पुड्या टाकायच्या त्यात, कारण आपण पास्ता थोडा जास्त बनवला आहे. आणि हो, ह्या पास्ता मसाल्यामध्ये थोडं मीठ असतं, त्यामुळे आपण यात जे मीठ टाकू ते थोडं कमीच टाकायचं. हे सर्व टाकून नीट व्यवस्थित परतून घ्यायचं. आणि आपल्याला जर वाटलं थोडं तिखट टाकायचं तर वरून आपल्या घरची जी मिरची पावडर असते ती थोडी टाकायची. पूर्ण मसाला त्या पास्त्यामध्ये व्यवस्थित मिसळून घ्यायचा, व्यवस्थित त्याला परतवून घ्यायचं. नंतर अर्धा ग्लास पाणी टाकून एक वाफ काढून घ्यायची, जेणेकरून मसाल्याचे सगळे फ्लेवर त्या पास्त्यामध्ये उतरतील. असं तर आपला पास्ता पहिले बॉईल झालेलाच असतो, पण हे पाणी याच्याचमुळे की थोडा मसाला त्यात मुरला जाईल. माझ्या मुलाला व्हाईट सॉस टाकून आवडत नाही पास्ता, म्हणून आधीच त्याच्यासाठी वेगळा काढून ठेवला. बाकीच्या उरलेल्या पास्त्यात व्हाईट सॉस टाकून त्याला नीट मिक्स करून घ्यायचं. आणि आता झाला आपला हा व्हाईट सॉस पास्ता तयार. हा गरम गरम पास्ता तुम्ही मुलांना सर्व करा आणि विचारा त्यांना कसा लागला, आणि तुम्ही पण खा. आणि हो, पास्ता तुम्हाला आवडला की नाही ते कमेंट करून मला नक्की सांगा. आणि अशाच खूप सगळ्या गप्पांसाठी आणि रेसिपीजसाठी प्लीज सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. पुन्हा भेटू अशाच एका छान रेसिपीमध्ये आणि खूप सगळ्या गप्पा मारू.